साताऱ्यातून 10 महिला पर्यटक नेपाळला पर्यटनासाठी गेल्या होत्या। पुरामुळे त्यांचा पत्ता लागत नव्हता, त्यांचा शोध घेण्यात येत होता। मात्र आता साताऱ्यातील महाबळेश्वरमधील 10 महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती मिळतेय। नेपाळमधील पोखरातील हॉटेलमध्ये 10 महिला पर्यटक सुरक्षित आहेत। महिला पर्यटकांशी सातारा जिल्हा प्रशासनाचा संपर्क झालाय। महिला नातेवाईकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष इथे संपर्क साधावा, महिलांच्या नातेवाईकांनी तिथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। दूरध्वनी क्रमांक आहे 02162 232349, तर मोबाईल क्रमांक आहे 9657521122। या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वरमधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। त्यांनी आमची विचारपूस केली। आम्ही इथे खूप सुखरूप आहोत। आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत। आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे। तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही, आम्ही सुरक्षित आहोत। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत। त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।